नमस्कार मित्रांनो, आज 23 मे आणि लपंडावच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हा त्या डॉक्टर पर्यंत जाऊन पोहोचलाय ज्याने या मनस्विनीचे डोळे कायमचे ब्राऊन केलेत. कान्हा जेव्हा या डॉक्टरकडे जातो तेव्हा हा डॉक्टर डायरेक्ट गन बाहेर काढतो त्याची आणि कान्हा सुद्धा आता बंदूक पाहून घाबरतो. तर बघूया मित्रांनो, जान्हवी सुद्धा आज सखीला भेटायला जाणार आहे आणि या सचिनचा फोटो सुद्धा पेपर मध्ये छापण्यात आलाय. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे आजच्या भागात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खऱ्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे पुढचे एपिसोड्स तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर मित्रांनो, आजच्या भागात त्यांनी दाखवलंय कान्हा आता हॉस्पिटल मधून घरी आला असतो. आता सखी त्याच्यासोबत जसं काही वागत असते हे सगळं आठवून कान्हाला खूपच त्रास होतो. तर बिचारा कान्हा सखीची इतकी मदत करतोय, नेहमी तो संकटातून वाचवतो, तरी सुद्धा सखी त्याच्यावरच ब्लेम करते. तिचा जीव घेण्याचा आरोप ही सखी कान्हावर लावते. हे सगळं आठवून आता कान्हाला खूपच त्रास होत असतो. त्याला काही समजत नसतं की आता काय करायचं. कान्हा आता त्याच्या बेडवर जाऊन बसतो. त्याचं लक्ष जातं कपाटाकडे. कान्हा पटकन आता कपाट उघडतो. त्याच्या कपाटात एक सुटकेस ठेवलं असतं. त्या सुटकेस मधली बासरी कान्हा त्याच्या हाती घेतो आणि त्याला सगळं जुनं आठवतं की सखीनेच त्याला ही बासरी गिफ्ट केली होती. पण आता त्यांचं नातं असं अजिबात राहिलं नाही. त्यानंतर कान्हाचं लक्ष जातं त्या उस्तीकडे, जी सखीची फेवरेट उशी असते आणि कान्हाने तिच्याकडून ती घेतली असते. कान्हा आता त्या उशीला सखी समजतो आणि मिठी मारतो सखीच्या आठवणीत आणि कान्हा खूप रडत असतो एकट्यात. त्यानंतर कान्हा त्याचे अश्रू वगैरे पुसतो आणि ती उशी आपल्या जवळ घेऊन कान्हा आता झोपी जातो. आणि बघा मित्रांनो, आता काय होतं. जान्हवीला आता समजणार आहे की तिची मैत्रीण सखी खूप मोठ्या संकटात होती. आता दुसरा दिवस असतो आणि ही जान्हवी आता किरणला भेटायला गेली असते आणि त्याच्याजवळ ती न्यूजपेपर घेऊन जाते आणि म्हणते, काय रे किरण, हे काय? हा तर तो माणूस आहेच नाही ज्याने आपल्याला किडनॅप केलं होतं. फोटो का टाकलाय त्या पेपर मध्ये? त्यावर आता किरण म्हणतो, अगं बाई, माहिती आहे, ये इकडे बस, सांगतो तुला सर्व. आता किरण या जान्हवीला सांगतो की अगं हा जो माणूस आहे हा सचिन आहे आणि हाच आपल्याला सरकारच्या त्या माणसापर्यंत पोहोचवणार. जान्हवी म्हणते, बरं बाबा, आणखी काय लिहिलंय ना ते वाचते. जान्हवी आता पुढचं जे काही लिहिलंय न्यूजपेपर मध्ये माहिती ती वाचू लागते. त्यातली माहिती वाचून जान्हवीला धक्काच बसतो. जान्हवी म्हणते, 1,00,000 रुपये? किरण, या माणसाला शोधायला 1,00,000? कबीरला का पैसे वर आलेत का? त्यावर किरण म्हणतो, अगं जान्हवी, आता पैसा महत्वाचा नाहीये. जे संकट आपल्या समोर येऊन उभं ठाकलंय ना त्याच्यातून बाहेर पडणं महत्वाचं आहे. आणि कबीर हे सगळं सखीसाठी करतोय आणि ती सखी, तिला तर कबीरची काहीच पडली नाहीये. काल कान्हाने तिच्यासाठी एवढं सगळं केलं तरी सुद्धा तिने काय केलं? तिने कान्हाचा अपमान केला. खरं तर ती सखी कबीरमुळेच मरणाच्या दारातून वाचली आणि परत आली. आता हे ऐकून जान्हवीला धक्काच बसतो आणि जान्हवी म्हणते, काय? मरणाच्या दारातून? काय झालंय किरण, कुठे सखी? आता जान्हवीला काळजी वाटू लागते सखीची. किरण म्हणतो, अगं रिलॅक्स. जान्हवी म्हणते, नाही नाही, आताच सांग काय झालं सखीला. आता किरण सांगतो जान्हवीला, अगं ती सखीच्या गाडीचे ब्रेक फेल झालेत आणि नंतर विषारी धुरामुळे तिचा जीव जाण्याची पाळी आली होती. तर हे ऐकून जान्हवीच्या डोळ्यात पाणी येतं आणि जान्हवी आता किरणलाच बोलते. तर बरोबरही आहे म्हणा. ती आता किरणला म्हणते, आई शपथ किरण, अरे तुला आधी सांगायला काय झालं होतं? इतकं सगळं घडलंय आणि तू आता सांगतोयस? किरण म्हणतो, अरे तुमचं तर भांडण झालं होतं ना. तर आता ही जान्हवी किरणला म्हणते, मूर्ख आहेस का तू किरण? अरे भांडण एकीकडे आणि मैत्री एकीकडे. आणि जान्हवी आता पटकन घाई करते, तिची पर्स उचलते आणि म्हणते, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे ती? चल पटकन. किरण आता जान्हवीचा हात धरतो आणि म्हणतो, अगं रिलॅक्स, थांब, तिला मगाशीच डिस्चार्ज केलं हॉस्पिटलमधून. कबीर तिच्या प्रत्येक मिनिटाचा अपडेट घेतोय. तर सगळे घरी गेलेत. इकडे आता जान्हवी टेन्शन मध्येच असते आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता परत आली असते घरी. ती दारात उभी असते आणि मीनाक्षी तिची नजर काढते. सखी आता घरी परत आली म्हणून सगळेजण खुश असतात, मनस्विनी आणि नंदा सोडून. तर आता ही सखी मीनाक्षीला म्हणते, काकू माझ्या बरोबर माझ्या आईची पण नजर काढ, तिला जास्त गरज आहे. तर आता ही नंदा टोमणच मारते या मनस्विनीला आणि म्हणते, काढ बाई काढ, निंबू मीठ मिरची सगळंच घे, त्याने दृष्ट काढ. तर आता ही मनस्विनी नंदाकडे बघते आणि नंदा आता गप्पच बसते. त्यानंतर आता ही मनस्विनी सखीला आधार वगैरे देण्याचं नाटक करते. सखीला ती घरात घेऊन येते. तर वेदू सखीसाठी सूप घेऊन येते आणि ती म्हणते सखीला, सखीताई तुम्हाला असं ठणठणीत बघून खूप बरं वाटत आहे. आता ही जी मनस्विनी आहे ती वेदूकडे वेगळ्याच नजरेने बघते. आता ही वेदू म्हणते, बरं मी येणार आहात म्हणून तुमच्यासाठी खास सूप बनवलंय. आता सखी सूप बघून खूपच खुश होते आणि म्हणते, थँक्यू वेदू, मला खरंच हे सूप खूप आवडतं. वेदू, पण तुला कोणी सांगितलं? त्यावर आता वेदू सांगते, मला कशाचं सुचणार, मला गौतम काकांनी सांगितलं, तेव्हा माझ्या डोक्याची ट्यूब पेटली. आता गौतम काका हे नाव ऐकून सखीला वाईट वाटतं आणि सखी आता ते सूप टेबलवर ठेवून देते. तिथे आता गौतम येतो बाहेरून.
सखीसाठी औषधं घेऊन. ते गौतम आता सखीला म्हणतो, सखी डॉक्टरांनी सांगितलेली सगळी औषधं आणली तुझ्यासाठी. त्यावर आता सखी म्हणते, जखमा देणाऱ्याने औषधं देऊ नये काका. तर ही मनस्विनी सुद्धा सखीकडे आश्चर्यानेच बघते. तिला सुद्धा असं वाटलं नसतं की सखी इन्स्टंट रिॲक्शन देणार आणि या भाषेत बोलणार तिच्या गौतम काका सोबत. आता गौतमला पण समजत नाही आणि गौतम विचारतो, काय बबडू काय झालंय, असं का म्हणतेस तू, मी काय केलंय. तर आता ही सखी उठून उभी होते आणि म्हणते, हाच प्रश्न तू स्वतःला विचार, काय करतोयस काका तू. आज माझी आई माझ्या सोबत आहे आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. काय रे तुझं काय चाललंय, तू कोणासोबत आहेस. मी तुला मागे चॉईस दिला होता, एकतर कबीर तर कामत फॅमिली, आणि तेव्हा तू म्हणाला होतास की तू आमच्या सोबत आहेस. पण काका आजही तू त्या कबीर सोबत आहे आणि तुला जर त्याच्याच बरोबर राहायचं असेल, त्याचं सगळं ऐकायचं असेल तर या सगळ्याचा काय पॉइंट आहे. आणि त्यानंतर सखी डिक्लेअर करते सगळ्यांसमोर आणि म्हणते, आज तुझ्या सोबतचे सगळे संबंध मी तोडतीये काका. आणि हे ऐकून घरच्या सगळ्यांना धक्का बसतो. पुढे सखी म्हणते, आजपासून ना तू माझा काका आहेस ना मी तुझी पुतणी. तर हे ऐकून मनस्विनीला खूपच आनंद होतो आणि गौतमला सुद्धा धक्का बसतो. गौतमच्या हातची औषधाची जी पिशवी असते ती सुद्धा आता खाली पडते. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हाला आता सगळ्यात मोठी गोष्ट कळणार आहे आणि मनस्विनीच्या विरोधात खूप मोठा पुरावा सापडणार आहे. तर आता कान्हा आणि किरण चहाच्या स्टॉलवर असतात. किरण कान्हासाठी चहा नेतो. तर कान्हा किरणला सांगतो की नकोय मला चहा. पण बघा आता किरण काय करतो. किरण तो चहाचा जो ग्लास असतो त्यांच्या स्कूटीवर ठेवतो आणि परत जातो. आणि परत आल्यावर आता तो कान्हाला म्हणतो, चहा विथ टोस्ट आता तरी खाशील ना, तुला आवडतो ना. आता हे बघून कान्हा लगेच म्हणतो किरणला, थँक्यू सो मच यार, तुझ्यासारखा मित्र आयुष्यात असणं म्हणजे लकच आहे माणसाचं. त्यावर किरण सांगतो, कबीर खरं तर तू ज्यांच्या आयुष्यात आहेस सगळेच नशीबवान आहे. त्यावर पुढे आता कान्हा सांगतो, तो किरणला म्हणतो, त्यांचं मला माहिती नाही पण मी तेवढा नशीबवान नाहीये. काय सखी माझ्या आयुष्यात नाहीये, कसला झालो मी आता नशीबवान वगैरे. आणि कान्हा आता सॅड होतो. त्यावर आता किरण कान्हाला मोटिवेट करतो आणि म्हणतो, कबीर हे बघ सखी लवकरच तुझ्या आयुष्यात असेल, फक्त काही दिवस सगळं ठीक होईल. पण या परिस्थितीत तू स्ट्रॉंग राहायला हवंस. आणि तू स्ट्रॉंग राहण्यासाठी खाणं गरजेचं आहे. पुढे चल पटकन खाऊन घे, चल पटकन उपाशी आहेस तू खाऊन घे. सखी हॉस्पिटलमध्ये असल्यापासून कान्हाने काहीच खाल्लं पिलं नसतं. पण आता कान्हा किरणला म्हणतो, तिकडे सखीने सुद्धा काहीच खाल्लं नसणार आहे. आता किरण म्हणतो, कबीर अरे ती सुद्धा खाईलच, तिची काळजी घेण्यासाठी गेलंय कोणीतरी. तर आता कान्हा विचारतो, कोण गेलंय. किरण म्हणतो, सांगतो आधी खा नाही तर भरवेल हा आता मी. त्यानंतर आता कान्हा चुपचाप चहा टोस्ट खाऊ लागतो आणि किरण आता स्माइल करत म्हणतो, तुला खाताना बघून मला बरं वाटतंय आता. आणि बघा मित्रांनो आता काय होतं, किरण फोन मधला फोटो दाखवतो सचिनचा कान्हाला आणि म्हणतो, हे बघ हा जो सचिन आहे आता लवकरच आपल्याला सापडेल. याचा फोटो मी न्यूजपेपर मध्ये दिलाय आणि सोशल मीडियावर सुद्धा सर्क्युलेट केलाय. त्यावर आता कान्हाला एकदम क्लिक होतं आणि कान्हा म्हणतो, फोटोवरून मला आठवलं. आणि कान्हा आता स्वतःचा फोन बाहेर काढतो आणि किरणला एक फोटो दाखवतो. आणि कान्हा आता किरणला म्हणतो, किरण मी हा एक फोटो काढला होता रात्री. फोटो मध्ये कार असते आणि त्याच्यावरचं नंबर प्लेट असतं. आता किरण विचारतो, ही गाडी कोणाची आहे. तर कान्हा म्हणतो, गाडी कोणाची आहे हे महत्वाचं नाहीये, ह्या गाडीतला माणूस महत्वाचा आहे. किरण आता ऐकू लागतो. पुढे कान्हा सांगतो, अरे या माणसाला ना काल सरकार हॉस्पिटल मधनं हाकलत होती आणि मला असं वाटतंय की या माणसाकडून आपल्याला माहिती मिळणार आहे. त्यावर आता किरण कान्हाला सांगतो, माझ्याकडे ना एक ऍप आहे, गाडीच्या नंबरवरनं मालकाचं नाव समजतं. फक्त गाडीचा नंबर सांग, आपण त्याची लगेच कुंडली काढू. कारण आपला फोन परत बाहेर काढतो ते त्या ऍप वरनं आता किरणला समजतं. आणि किरण त्या गाडीच्या मालकाचं नाव आता कान्हाला सांगतो, डॉक्टर सुनील कदम. तर कान्हा म्हणतो, काय सुनील कदम, अरे हे नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय. कान्हा आता आठवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला लगेच आठवतो. कान्हा म्हणतो, हा आठवलं, ते माझे जे जुने आय स्पेशलिस्ट होते ना त्यांनी या डॉक्टरांचं नाव रेफर केलं होतं, डॉक्टर सुनील कदम. याचा अर्थ डॉक्टर सुनील कदम जे आहे ते आय स्पेशलिस्ट आहे. पण सरकार ती त्यांना का हाकलत असेल. किरण आता म्हणतो, काय रे कबीर नेमकं तुला काय म्हणायचंय. आता कान्हाच्या सगळं लक्षात येतं आणि कान्हा म्हणतो, खरं तर ती सरकार लपंडाव खेळतीये. किरण हा डॉक्टर आय स्पेशलिस्ट आहे. याचा अर्थ सरकारच्या डोळ्याचं ऑपरेशन करून तिच्या डोळ्यांचे रंग बदलण्याचं काम या डॉक्टरनेच केलं असणार आहे. अरे म्हणून तर सरकारला तो तिथे नको होता आणि ती त्याला हाकलत होती. तर पुढचे पुरावे या डॉक्टर सुनील कदम कडूनच मिळतील. तर बघत राहा मित्रांनो, कान्हा आता त्या डॉक्टरला भेटायला सुद्धा जाणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही नंदा मुद्दामच आता सखीला म्हणते, अगं पुरी असं नको करू सखी, अजून तू बाहेरचं जग बघितलंच नाही. अगं बाळा रक्ताचे नाते तोडायचे नसतात,
आता तू तुझ्या काकाला काका म्हणायचं सोडू नकोस ग. गौतमला खूपच वाईट वाटत असतं. तो बिचारा त्याची मान खालीच टाकून असतो. पण आता ही सखी म्हणते नाही मावशी आजी, या आधी सुद्धा काकांना संधी दिली होती, पण त्याने काय केलं त्या संधीचं? आता पुन्हा मी त्याला संधी देणारच नाहीये. त्यानंतर आता सखी गौतमला म्हणते, मला माणसं ओळखणं शिकवणारा माझा गौतम काका आता स्वतःच माणसं ओळखायला चुकतोय. आता जोपर्यंत त्याला खरं खोटं काय ते कळत नाही तोपर्यंत आमच्यात कुठलंच नातं नसणार आहे. आता घरच्या कोणालाच वाटत नसतं, कोणालाच हे एक्सेप्ट नसतं. सखी आता यात थराला जाईल. आणि आता गौतम सुद्धा म्हणतो, बबडू मला कधीच वाटलं नव्हतं ग की हा दिवस उगारेल. गौतमच्या डोळ्यात पाणी येतं आणि गौतम म्हणतो, पण ठीक आहे, इट्स ओके. मी तुझ्यावर रागवलो नाहीये, चिडलो पण नाहीये, आणि मी असं पण नाही म्हणणार की तू काही चुकीचं बोलतेयस. तर वेदू सुद्धा असते तिथे आणि वेदू सगळं ऐकते. आता गौतम सखीला म्हणतो, तुझ्या जागेवर तू योग्य आहेस आणि मला माहितीये ना हे सगळं तू करतच नाहीये. तुझ्या निरागस मनाला दूषित करून तुझ्याकडनं हे सगळं बोलून घेतलं जात आहे. हे सगळं तुझ्या मनात भरलं गेलं जात आहे, पेरलंय तुझ्या मनात. तुला स्पष्ट दिसू नये म्हणून उजेडाला झाकलंय. प्रकाशाची एक किरण यायला छोटीशी जागा पण पुरेशी असते. सत्य हेच अंतिम आहे. हे सत्याला कोणीच रोखू शकणार नाही. आता ही मनस्विनी गौतमकडे बघतच राहते. पण आता ही सखी म्हणते, कसलं सत्य काका? मला सगळं सत्य आधीच कळून चुकलंय. तर आता गौतम म्हणतो, काय कळलंय तुला? सांग ना काय कळलंय? तर बघा आता सखी काय म्हणते. सखी गौतमला म्हणते, मला वाटलं नव्हतं कधी की हे असं बोलण्याची वेळ येईल, पण काका तू त्या कबीर सोबत मिळून माझ्या गाडीचे ब्रेक फेल केलेत आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तर हे ऐकून घरातले सगळेच हादरतात आणि मनस्विनी सुद्धा असंच दाखवते की तिला काहीच माहिती नाहीये. तिनेच आता सखीचे कान भरले असतात. आता गौतमला हे ऐकून खूप वाईट वाटतं आणि गौतम म्हणतो, बबडू तुला खरंच असं वाटतंय की मी तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केलेत? आणि पुढे आता गौतम सखीला सांगतो, तुझ्या गाडीचे ब्रेक फेल या तुझ्या खोट्या आईने म्हणजेच या मनस्विनीने केलेत. आणि बस आता हे ऐकून हे मनस्विनी तिचे नाटकं सुरू करते. डोळ्यात पाणी वगैरे काय आणते आणि म्हणते, मी माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करेन? भाऊजी तुम्हाला असं वाटतंय हे सगळं मी का केलं असेल? प्रॉपर्टीसाठी? भाऊजी हे प्रॉपर्टी, हे सगळं वैभव सखीच्या बाबाने उभं केलं. हे त्यात माझाही हातभार होता. हे सगळं उपभोगून झालंय माझं. तर मला फक्त माझी मुलगी हवी आहे, माझी सखी, आणि तिचं प्रेम हवंय मला ते सगळं मिळतंय. मग मी असं का करेन? गौतम आता या मनस्विनीची मजाच पाहू लागतो की ही काय काय बोलते. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, मला नाही माहिती त्या कबीरने तुमचे काय काय कान भरलेत. पण काय हो भाऊजी, तुम्हाला खरंच खरं खोटं नाही दिसत आहे का? खरंच तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर? त्यानंतर आता ही मनस्विनी गौतमला म्हणते, ठीक आहे विचारा, आणखी काही प्रश्न असेल तर विचारा मला. मी पुन्हा सगळे उत्तर द्यायला तयार आहे. प्रश्न विचारा काय विचारायचंय ते. आणि घरच्या बाकीच्या लोकांना ही मनस्विनीच खरी वाटत असते. त्यानंतर आता सखी सुद्धा म्हणते, आई तुझं बरोबर आहे. हो ना, जाऊ दे आता पुन्हा एकदा. सखी आता गौतमला म्हणते, विचार काका, विचार प्रश्न. त्यावर आता गौतम स्पष्ट सांगतो, मला कुठलाही प्रश्न नाही विचारायचा आहे आणि मी कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण पण नाही देणार. आता वेळच सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. त्यानंतर गौतम आता सखीला म्हणतो, आणि हो सखी, तू जरी आपल्यातलं नातं संपवलं असशील तरी पण मी आपल्यातलं नातं विसरू शकणार नाही. कारण लहानपणी तू बाबा म्हणायच्या आधी काका म्हटलं होतं. आता हे ऐकून सखीला गिल्टी फील होतं आणि सखीच्या डोळ्यात आता पाणी येतं. आपल्याला पण माहितीये की सखी सगळ्यात आधी तिच्या काकांना सगळं शेअर करायची आणि तिच्या काकांवरच विश्वास ठेवायची पूर्ण घरात. पण आता मनस्विनीच्या हे लक्षात येतं आणि बघा आता ही मनस्विनी काय करते. त्या मनस्विनीला वाटतं की सखी तिचा निर्णय बदलेन म्हणून आता ही रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, राघव तुम्ही बघताय ना, कुणाची नजर लागली माझ्या या हसत्या खेळत्या घराला, काय माहिती हे छोटे भाऊजी तुम्ही असताना इतके प्रेमाने वागायचे, आता तेच माझ्यावर आरोप करतायत. आता मनस्विनी वर बघून हे सगळं बोलत असते आणि हे मनस्विनी आता ढसाढसा रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, मला नाही सहन होत आहे, मला नाही सहन होत आहे. आता वेदूला सुद्धा माहिती असतं की ही बाई नाटकी आहे. आणि आता पुढे ही मनस्विनी म्हणते, आता परवा तुमचा वर्ष श्राद्ध आहे राघव, झालं तर मलाही घेऊन जा, मला हे नाही सहन होत आहे. आता सखी धावतच जाते आणि म्हणते, आई प्लीज असं बोलू नको. आणि घरातले सगळे आता या मनस्विनीला सिंपती देतात. परशु म्हणतो, वहिनी शांत हो, ज्या माणसाची पात्रताच नाहीये त्याच्यासाठी तू स्वतःला का त्रास करून घेतेय? मीनाक्षी आता गौतमलाच म्हणते, काय हो गौतम भाऊजी, अजून किती त्रास देणार आहे तुम्ही वहिनीला आणि सखीला? आता गौतम बिचारा सगळं ऐकून घेतो. आता उर्मिला सुद्धा म्हणते, यात माझा मात्र काहीच संबंध नाहीये, मला तर फक्त आणि फक्त सखीचं सुख हवंय बस. आणि हा माणूस असला काय वागतोय मला तर कळतच नाहीये. पुढे आता ही उर्मिला म्हणते, कधी कधी असं वाटतं ना की दारू पिऊन हा खोलीत बसायचा तेच बरं होतं. आता मात्र गौतमला थोडा राग येतो. गौतम उर्मिलाकडे बघत टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, वाह, शब्दांची जोडाजोड जमायला लागली म्हणा.
त्यावर आता ही उर्मिला तिचं तोंड हेकोडं करते. पुढे आता गौतम सगळ्यांना म्हणतो, असो मला माहितीये की तुम्हा कोणालाच माझं म्हणणं पटत नाहीये. त्यानंतर गौतम या मनस्विनी जवळ जातो आणि म्हणतो, वेळ आली ना की सगळं चित्र स्पष्ट होईल मनस्विनी. असं म्हणून गौतम तिथून निघून जातो. त्यानंतर परत रडत मनस्विनी सखीला मिठी मारते आणि म्हणते, सखी मीच खरी आहे ग. त्यानंतर ही मनात म्हणते, गौतम अशी वेळ कधीच येणार नाही. तू एक्सपोज झाला सखी समोर, ते एका अर्थी बरंच झालं. तर तो कबीर कुठलाच डाव रचू शकणार नाही. मित्रांनो, इथे आता कान्हा त्या डॉक्टरला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलाय. बघा आता इथे काय काय होतं. कान्हा तर आधी पेशंट बनून जातो आणि या डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर काय सांगू तुम्हाला, हल्ली ना मला फार विचित्र विचित्र स्वप्न येतात. हा डॉक्टर कदम सगळं ऐकतो. पुढे आता कान्हा म्हणतो, मला ना इतके विचित्र स्वप्न पडतात, त्या स्वप्नातलं जग वेगळंच असतं. तुम्हाला सांगतो, जे की ज्या ज्या लोकांचे डोळे काळे आहे, माझ्या डोळ्यासारखे त्या लोकांना असं वेचून वेचून बाहेर काढतात आणि क्रूरतेने मारून टाकतात. अशी मला स्वप्न पडतात आणि मग मी घाबरून जागा होतो. हे डॉक्टर कदम विचारतात, पुढे? त्यावर कान्हा सांगतो, पुढे काय, जेव्हापासून मला असे स्वप्न पडायला लागले तेव्हापासून मला माझे डोळे आवडेनासेच झाले. मला ना आता वेगळं काहीतरी हवंय. त्यावर आता हे डॉक्टर कान्हाला म्हणतो, हे अशी स्वप्न खरी थोडीच होतात आणि तुमचे डोळे तर चांगलेच आहे. कान्हा म्हणतो, चांगले आहेत पण मला काहीतरी वेगळं हवंय ना. माझ्या मनात भीती बसली आता या डोळ्यांबद्दल, म्हणून मला वेगळं हवंय. आता हे डॉक्टर कदम विचारतात, वेगळं म्हणजे? त्यावर आता कान्हा सांगतो, वेगळं म्हणजे मला माझे डोळे निळे करून हवे, ते पण कायमचे. त्यावर आता हे डॉक्टर त्या सरकारला जसं समजावून सांगितलं होतं तसंच कान्हाला सांगतात, हे बघा यात रिस्क आहे, असं सोपं नसतं हो, आणि तुमचे डोळे कायमचे आंधळे होऊ शकतात. त्यावर आता कान्हा म्हणतो, हो पण मी ऐकलंय की 1% चान्स असतो जिवंत राहण्याचा. त्यावर हे डॉक्टर कान्हाला सांगतात, हो पण जर हे तुमच्या बाबतीत वर्क नाही झालं, हे डोळे आहेत ना ते पण जातील. तुम्ही प्लीज रिस्क घेऊ नका, यात तुमच्या डोळ्याला धोका आहे आणि जीवाला सुद्धा. त्यावर आता कान्हा सांगतो, पण सरकार तर जिवंत आहे. आता कान्हाचा टोन वगैरे सगळा बदलला असतो. तर सरकारचं नाव ऐकून डॉक्टर कदमला घामच फुटतो आणि हा म्हणतो, कोण कोण सरकार? त्यावर आता कान्हा म्हणतो, काय हो डॉक्टर, मला तर वाटलं होतं डॉक्टर लोक फार हुशार असतात, जी स्मरणशक्ती चांगली असते, ज्या सगळं लक्षात असतं, पण तुमची इतकी ताजी आणि फ्रेश गोष्ट लक्षातच नाहीये. आता हा डॉक्टर त्याचा घाम वगैरे पुसतो आणि म्हणतो, कुठली गोष्ट, मला काहीच माहिती नाहीये. त्यावर आता कान्हा एकदम सिरियस होतो आणि म्हणतो, मला माहितीये, सरकारच्या डोळ्यांचा रंग कायमचा तुम्हीच बदललाय. आणि हे ऐकून आता हा डॉक्टर आणखीच घाबरतो आणि बघा हा डॉक्टर पुढे काय करणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. जान्हवी सखीला भेटायला येते. सखीच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात, तिच्या काकाचे. वाईट वाटत असतं. जाणू तर आधी सखीचे डोळे बंद करते मागून आणि सखी म्हणते, जाणू तू? सखी बरोबर ओळखून घेते. त्यानंतर दोघी आता गळाभेट घेतात, मिठी मारतात. सखी म्हणते, जाणू मी तुला खूप मिस केलं. त्यावर आताही जाणू म्हणते, सखी तुला सांगते मी पण तुला खूपच मिस केलं. पाणीपुरी खाताना मी तुला लय म्हणजे लयच मिस केलं. तर सखी म्हणते, जाणू माझ्याशिवाय पाणीपुरी खाल्लीस? आणि मग आता यांची मज्जा मस्ती सुरू होते. जानू आता पळत असते आणि सखी खुशी घेऊन आता जान्हवीच्या मागे लागते. त्यानंतर दोघी आता धावून धावून थकून जातात आणि मग बेडवरती अशा लेटतात. जानू आता सखीला म्हणते, किती दिवसांनी असा वेळेपणा केलाय ग आपण? त्यावर आता सखी म्हणते, हो ना, मी सुद्धा असा शेवटचा वेळेपणा कान्हासोबतच केला होता. सखीच्या तोंडून एकदम निघून जातं आणि सखीने ते मोरपीस तिथेच बेडवरच तिच्या जवळ ठेवलं असतं. सखीला आता एकदम लक्षात येतं आणि सखी म्हणते की चुकून त्या कान्हाचं नाव घेतलं. हे आमच्यात आता कुठलंच नातं नाहीये. जान्हवीचं लक्ष जातं मोरपिसाकडे. जान्हवी म्हणते, अच्छा असं आहे का, हे काय ग, मोरपीस कशासाठी ठेवलं इथे? सखी म्हणते, ते काय साधं मोरपीस आहे. जान्हवीला माहिती आहे आता की सखी खोटं बोलत आहे, म्हणून जान्हवी म्हणते, अच्छा फेकून देते मग, साधा आहे तर. सखी का मत आपल्या घरी साध्या गोष्टी केव्हापासून ठेवायला लागली आहे? सखी आधी एकदम अशी जान्हवीकडे बघते आणि म्हणते, हा ठीक आहे फेकून, मला काही गरज नाही याची. जान्हवी सुद्धा आता मुद्दामच उठते. ते मोरपीस फेकून द्यायचं ती नाटक करते सखी समोर. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा त्या डॉक्टरांना सांगतो, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला काही करणार नाही. बट मला तुमची मदत हवी आहे. त्या सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी प्लीज मला मदत करा. बघा मित्रांनो, हा डॉक्टर काय करतो, हा लगेच एम्प्लॉईला फोन करून सांगतो, सगळे अपॉइंटमेंट कॅन्सल कर आणि आताच्या आता शटर बंद करून तो निघून जा. आणि त्यानंतर हा डॉक्टर फोन ठेवून देतो आणि त्याच्या ड्रॉअर मधली बंदूक बाहेर काढतो. कान्हा आता ती बंदूक बघून खूप घाबरतो. कान्हाला वाटतं की हा डॉक्टर वेडा झालाय आता आणि आपला जीव घेणार आहे. कान्हा एकदम उठतो आणि म्हणतो, हे बघा असा निर्णय घेऊ नका, तुम्ही अशी चूक करू नका आणि प्लीज मला मारू नका, आपण शांतपणे बसून बोलू. त्यावर आता हा डॉक्टर म्हणतो, ही गण तुला नाही, ही मला मारायला उगारली आहे. असं म्हणत हा डॉक्टर बंदूक त्याच्याच डोक्यावर लावतो
पुढे आता हा डॉक्टर कदम कान्हाला म्हणतो, त्या सरकारला उद्ध्वस्त करून मरण यातना भोगण्यापेक्षा मी स्वतःलाच एकदाच संपवून टाकेन. आता कान्हाला धक्काच बसतो आणि कान्हाला समजत नाही काय करायचं ते. आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. उद्याच्या भागात आता जानू सखीला म्हणणार आहे, मी ते मोरपंख फेकून दिलं. त्यावर आता सखी चिडते आणि म्हणते, काय ग, ते मोरपंख खूप स्पेशल होतं ना, असं का फेकून टाकलंस? आणि जानवी आता सखीला जाणीव करून देते की तिचं कान्हावर अजूनही प्रेम आहे याची. आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत की कान्हा डॉक्टर जवळची गण त्याच्या हाती घेतो आणि म्हणतो, आता तुम्हीच ठरवा, आयुष्यभर त्या सरकारच्या भीतीत घालवायचंय, हिम्मत गोळा करून मला मदत करायची आहे. यावर आता हे डॉक्टर तयार होणार आहे कान्हाची मदत करायला. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, उद्या भाग असतो तर उद्याचा भाग सुद्धा नक्की पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.